शिरसाट बोलतायत, थेट जाऊयात. करण्याची असलेली गर्दी, उमेदवारांचे असलेले धावपळ, हे मला वाटतं काही दिवसात आता ती संपेल. महायुतीमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांची जवळपास बोलणी झालेली आहे. एखाद्या दुसऱ्या जागेसंदर्भामध्ये जी काही चर्चा करायची ती सुद्धा आज मला वाटतं शिंदे साहेबांच्या वर्षा निवासस्थानी कंप्लीट होईल. उमेदवाराची घोषणा जवळपास 1 ते 2 दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे. परंतु या निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या काही बातम्या वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत आहेत, धुसफूस चालू आहे, उमेदवार बदलण्याचे संकेत आहेत किंवा इतर जागा, याची जागा त्याला गेली, त्याची जागा त्याला गेली, या सगळ्या गोष्टीचं उत्तर मला वाटतं आपल्याला उद्या मिळेल. परंतु एक निश्चित आहे की महायुतीसाठी प्रचंड प्रमाणामध्ये सर्वसामान्य माणसापासून तर राजकारण्यापर्यंत सर्वांचं लक्ष हे उमेदवाराकडे लागलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की त्यांनी मनोमन ठरवलं की आपल्याला महायुतीला निवडून द्यायचंय. परंतु आता उमेदवाराची नावाची घोषणा कधी होते याबद्दल त्यांना उत्सुकता आहे. म्हणून कृपया कुणी असं समजून घेऊ नये की आमच्यामध्ये काही अलबेल नाहीये, आमच्यात काही भांडणं आहे, तक्रारी, असा कोणताही प्रकार नाही. उलट पक्षी जर पाहिलं तर आमच्या युतीच्या बोलणीच्या अनेक महिने पूर्वीपासून आघाडी सरकारमध्ये बोलण्याची सुरुवात झाली होती. परंतु जिथून सुरुवात झाली होती त्याच ठिकाणी आजही आघाडी ही थांबलेली आहे. वंचित त्यांच्यापासून बाजूला गेलेली आहे. आता ती जवळ येणे शक्य नाही हे एकंदरीत स्पष्ट झालेलं आहे. काँग्रेसनी शरद पवार गटाच्या चिन्हावर लढावं का शरद पवार गटाच्या लोकांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढावं, यामध्येच त्यांची आता वेगळ्या प्रकारची लढाई सुरू झालेली आहे. उभाठा गटाने आपले उमेदवार जाहीर करून टाकलेत, काही ठिकाणी त्यांच्या नावाची घोषणा केलेली आहे, तिथेही वाद सुरू आहेत. म्हणून आघाडी टिकेल का नाही हा संभ्रम लोकांमध्ये जास्त आहे. त्या उलट युती किती लवकर होईल आणि लवकर आम्हाला सुद्धा प्रचाराला लागता येईल असा कार्यकर्त्याचा आमच्याकडच्या आग्रह आहे. म्हणून वाटतं या सर्व गोष्टीचा आता शेवट येत्या 2 दिवसात होईल. नारायण राणे साहेब उद्या प्रचाराची सुरुवात करतात की नाही याबद्दलची मला कल्पना नाही. परंतु या सर्व बाबीचा खुलासा किंवा या बाबतीचा निर्णय घेण्याचे जे अधिकार आहेत ते माननीय एकनाथ शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस साहेब असेल, यांच्याकडे आहेत. जर त्यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली, कोणत्याही उमेदवाराची नावाची घोषणा करू, युती म्हणून आम्ही सर्वजणच त्यांचं काम करू. आमचा दावा आजही त्या जागेवर आहे. ती जागा शिवसेनेला मिळावी हा आमचा आग्रह आहे. तसंच राणे साहेबांचा सुद्धा ती जागा लढवण्याचा मानस दिसतोय. परंतु याचा निर्णय जोपर्यंत वरिष्ठ नेते घेत नाहीत तोपर्यंत आम्ही याच्यावर कोणतेही कॉमेंट्स करणार नाही. मराठवाड्यातल्या 4ही जागेवरती भाजपने तुम्हाला अडचणीत आणले, म्हणजे 2 जागा तर माध्यम जानकर आणि राष्ट्रवादीला उस्मानाबादची गेलेली आहे. हिंगोलीची जागा माघारी घ्या आणि आपलं संभाजीनगरची जागा आम्हाला द्या, असं भाजपकडून नाव असतं. असं काही झालेलं नाही. सर्व नेत्यांनी ठरवून जानकरांना परभणीची जागा दिलेली आहे. बाकी कोणत्याही जागेची आणखीन अंतिम बोलणी झालेली नाही. ना धाराशिवची, हिंगोली जागा ही तर आमचीच आहे, त्याच्याबद्दलचा आम्ही उमेदवार जाहीर केलेला आहे. संभाजीनगर हे पारंपरिक पद्धतीने आमची जागा असल्यामुळे हा देण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून भाजपने आम्हाला कुठेही काही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. सर्वांनी मिळून हे घेतलेला निर्णय आहे. धैर्यशील माने म्हणतात की आता कुठलाही उमेदवार बदलला जाणार नाही, मात्र 2 हेमंत म्हणजे हेमंत गोडसे आणि हेमंत पाटील उमेदवारीसाठी झटताय. हेमंत गोडसेच्या जी नाशिकची जागा आहे ती नाशिकची जागा सुद्धा त्यांनी 2 वेळा जिंकलेली आहे, हे मी वारंवार सांगतोय. शिवसेनेची ती असलेली परंपरागत जागा
ही आम्हालाच मिळाली पाहिजे, यावर आजही आम्ही आग्रही आहोत, उद्याही आम्ही आग्रही राहणार आहोत. परंतु जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आमची साईड सोडणार नाही किंवा आमचा हक्क आम्ही सोडणार नाही. ही जागा आमचीच आहे आणि ती आम्हाला मिळेल अशी आम्हाला अपेक्षा सुद्धा आहे. कोल्हापूरची जागेचा उमेदवार सुद्धा जो डिक्लेअर झालेला आहे तो बदलण्याची शक्यता आता दिसत नाही. तो बदलणार नाही असं एकंदरीत चित्र समोर आलेलं आहे. म्हणून त्या जागेबद्दल ती जागा सुद्धा इतर पक्षाला जाणार नाही हे तर 100% आहे. त्यामध्ये कोणताही वाद नाही. जागा देणे आणि उमेदवार असलेला बदलणे यामध्ये फरक आहे. म्हणून ती जागा शिवसेनेची आहे, ती शिवसेना लढवणार आहेत. त्या ठिकाणचा उमेदवार सुद्धा घोषित झालेला आहे. संजय राऊत म्हणतात की कोणत्याही गद्दारासाठी दरवाजे उघडे नाही. त्यांचे दरवाजे, त्यांच्या घराला दरवाजे राहिलेलेच नाही तर ते उघडणार कुठून? उभाट्या गटाच्या घराला दरवाजे राहिलेलेच नाहीत. जे होते त्या दरवाजे तोडून बाहेर गेलेले आहेत सर्वजण. म्हणून आता त्यांच्याकडे कोणी जायचा प्रश्न येत नाही आणि म्हणून अशा वल्गना करणं याचा अर्थ तुम्हाला कोणी विचारत नाही असंच होतो. अहो, गद्दार कोण आहे ते ठरवणारं कोण आहे? ते स्वतःच गद्दार आहेत. त्यांनी उभाटा गट संपवलाय, त्यांनी शरद पवारांचा गट संपवलाय आणि खऱ्या अर्थाने घेतलेली सुपारी त्यांनी परिपूर्ण निभवलेली. म्हणून खरा गद्दार हा संजय राऊत आहे. म्हणून आम्हाला कोणी गद्दारी स्वाभिमानच्या गोष्टी शिकवू नयेत आणि आम्हाला जायचे नाही. तुमच्यामधले जे आहेत त्यांना सांभाळा. तेही आता 1-2-3 दिवसामध्ये आमच्याकडे येण्याची शक्यता आहे.